नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव दीपिका जगन्नाथ नानावरे. मी राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी पॉलिटेक्निक येथे लेक्चरर म्हणून काम करत आहे. माझा सब्जेक्ट आहे केमिस्ट्री. जनरल सायन्स डिपार्टमेंटमध्ये केमिस्ट्री विषय आहे. त्यानंतर तुमचा आत्ता 10वीचा रिझल्ट लागला. त्या 10वीच्या रिझल्टमध्ये तुम्ही सगळे यशस्वीरित्या पास झाले आहात. त्याबद्दल आमच्या स्टाफतर्फे, प्राचार्यांतर्फे आणि माझ्यातर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन. आजपर्यंत तुम्ही 4 कार्यशाळा बघितल्या. त्यामध्ये ENTC डिपार्टमेंट, कम्प्युटर डिपार्टमेंट, सिव्हिल डिपार्टमेंट, मेकॅनिकल डिपार्टमेंट ह्यांनी आपल्या 5-5 दिवसांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यानंतर आमचं डिपार्टमेंट म्हणजे जनरल सायन्स डिपार्टमेंट तुमच्यासाठी घेऊन येत आहे 5 दिवसांचं सेशन. त्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यानंतर सायन्स इनोव्हेशन, मॅथमॅटिक्स ट्रिक्स याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. त्यामध्ये माझा सब्जेक्ट आहे केमिस्ट्री म्हणजे सायन्स इनोव्हेशन. त्यामध्ये मी जो टॉपिक निवडला आहे त्याचं टॉपिकचं नाव आहे चार्ल्स लॉ, गॅसियस लॉ म्हणजेच आयडियल गॅस इक्वेशन. सर्वांना माहिती असेल PV = nRT हे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे. त्यामध्ये जो लॉ आहे चार्ल्स लॉ ते मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे. त्यामध्ये तुम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट मी थोड्या वेळात करून दाखवेल. त्या एक्सपेरिमेंटवरून तुम्हाला त्यानंतर एक्सप्लेनेशन केलं जाईल की तो लॉ कसा सक्सेसफुली वर्कआउट होतो. त्यानंतर एक PPT आहे, ती PPT शेअर केली जाईल. त्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये आपण चार्ल्स लॉ कुठे यूज करतो किंवा कसा ओळखायचा ते तुम्हाला शेअर केलं जाईल. त्यानंतर आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट बघू. त्यामध्ये आपल्याला चार्ल्स लॉ कसा होतो त्याचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दाखवलं जाईल. सुरुवातीला आपण एक चार्ल्स लॉ करण्याच्या आधी आपण इन्ग्रेडियंट घेणार आहोत. एक ग्लास घेणार आहोत, त्यामध्ये पाणी घेणार आहोत, मेणबत्ती, त्यानंतर फूड कलर खायचा कलर आणि एक एम्प्टी ताट. तर सुरुवातीला एम्प्टी ताट घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ओतू. पाणी ओतल्यानंतर पाणी पूर्ण ओतून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडा कलर टाकणार आहोत. कलर टाकल्यानंतर ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक मेणबत्ती घ्यायची छोटी, ती लावून घेऊया. ती मेणबत्ती ताटाच्या मध्यभागी ठेवायची. ठेवल्यानंतर एक एम्प्टी ग्लास घ्यायचा. त्यानंतर त्याच्यावर एम्प्टी ग्लास ठेवायचा. ग्लास ठेवल्यानंतर आपल्याला काय दिसतं ते ऑब्झर्व करायचं. आत्ता आपण डेमॉन्स्ट्रेशन बघितलं चार्ल्स लॉचं. त्यामध्ये एक आपण एम्प्टी ताट घेतलं होतं. त्या एम्प्टी ताटामध्ये पाणी ओतलं आपण. पाणी ओतल्यानंतर थोडासा कलर टाकला. कलर टाकल्यानंतर मेणबत्ती पेटवून त्यामध्ये ठेवली. मेणबत्ती ही ऑक्सिजन गॅसमुळे जळत होती. म्हणजे ऑक्सिजन गॅस त्यावेळेला सप्लाय होत होते, त्यामुळे ती जळते. त्यानंतर आपण एक मोकळा ग्लास घेतला. त्यावर त्या मेणबत्तीवर त्या उलटा ठेवला. उलटा ठेवल्यानंतर ती मेणबत्ती विझते. मेणबत्ती का विझते? कारण त्यामध्ये ऑक्सिजन गॅसचा सप्लाय म्हणजे ऑक्सिजन गॅस नसतो. ऑक्सिजन गॅस नसल्यामुळे ती मेणबत्ती विझते. मेणबत्ती ज्यावेळेस विझते त्यावेळेस खालचं पाणी हळूहळू वरती येत राहतं. वरती यायला चालू होतं. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. पाणी वरती काय येतं? कारण आतलं टेम्परेचर कमी होत जातं. जसं जसं टेम्परेचर कमी होतं तसं जसं व्हॉल्यूम वाढत जातो. म्हणजे तो पाण्याचा व्हॉल्यूम वरती येत जातो. हे तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन बघितलं. यानंतर आपण स्लाईड बघणार आहोत. त्या स्लाईडमध्ये चार्ल्स लॉचं एक्सप्लेनेशन दिलं जाईल. त्यानंतर पहिली स्लाईड आहे. त्या पहिल्या स्लाईडमध्ये काय दाखवले तुमच्या स्क्रीनला दिसत असेल, द रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. म्हणजे टेम्परेचर म्हणजे तापमान, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. टेम्परेचर आणि व्हॉल्यूम ह्यामधला रिलेशनशिप काय आहे हे चार्ल्स लॉमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट स्लाईड.
ह्यामध्ये तुम्हाला दिसतं की हाऊ व्हॉल्यूम व्हॅरियस विथ टेम्परेचर, म्हणजे व्हॉल्यूम कसा बदलतो टेम्परेचरनुसार. इफ वी प्लेस अ बलून इन लिक्विड नायट्रोजन इट इज श्रिंक म्हणजे कमी होत जाणे, त्याचा आकारमान कमी होत जाणे. म्हणजे बघा तुम्हाला ग्लास दिसतोय, त्या ग्लास मोकळा ग्लास, त्यामध्ये नायट्रोजन गॅसचं लिक्विड त्यामध्ये भरलेलं आहे. बलून्स ज्यावेळेस आपण त्यामध्ये टाकू त्यावेळेस ते काय होणार, तो बलून श्रिंक होणार, म्हणजे त्याचं आकारमान कमी होत जाणार. कारण तो गॅस कूल असतो, कूल म्हणजे थंड असतो, थंड म्हणजे टेम्परेचर काय होणार, कमी होत जाणार. कमी झाल्यानंतर तो बलूनचं वस्तुमान म्हणजे ते आकारमान म्हणजे ते कमी होत जाणार. त्याचं कन्क्लुजन काय, सो गॅस श्रिंक इफ कूल, म्हणजे गॅस श्रिंक होत जातो कधी, ज्यावेळेस तापमान कमी असतं. त्यानंतर नेक्स्ट स्लाईड, हाऊ व्हॉल्यूम व्हॅरीज विथ टेम्परेचर. ही पण स्लाईड अशी आहे की व्हॉल्यूम कसा बदलत जातो टेम्परेचरनुसार. आधी आपण कूल टेम्परेचरला बघितलं, म्हणजे कमी टेम्परेचरला बघितलं. आता आपण काय बघणार आहे, जर टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे, इफ वी हीट अ गॅस इट एक्सपांड, म्हणजे ज्यावेळेस आपण तुम्हाला बलून माहिती असेल, हॉट एअर बलून, ज्यावेळेस त्या बलूनला आपण हीट सप्लाय करतो त्यावेळी हीट सप्लाय झाल्यानंतर तो काय होतो, तो एक्सपांड व्हायला चालू होतो. एक्सपांड म्हणजे जसं टेम्परेचर वाढेल तसं त्याचं वस्तुमान वाढत जातं त्या बलूनचं म्हणजे फुग्याचं. त्यानंतर नेक्स्ट स्लाईड, चेक युअर अंडरस्टँडिंग. चेक युअर अंडरस्टँडिंग म्हणजे तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. या होमवर्कमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की इफ द सन शाईन थ्रू अ विंडोज, म्हणजे जर सूर्याची किरणे तुमच्या खिडकीमधून आत येत असेल, हिट्स द एअर इन सील रूम, जर तुमची रूम सीलबंद आहे तर त्यामध्ये प्रेशर कसा असेल तुमच्या रूमचा, म्हणजे तुमच्या रूममध्ये टेम्परेचर जर गॅस म्हणजे सनलाईट येत असेल आणि सनलाईट येत असून तुमची रूम पूर्ण पॅक आहे आणि त्या पूर्ण पॅकमध्ये तुमचा रूमचं टेम्परेचर सांगायचं आहे. 4 ऑप्शन आहेत, त्यामध्ये इट डिक्रीजेस, इट विल बी व्हॅरी, इट इज इन्क्रीजेस, इट रिमेन्स कॉन्स्टंट. डिक्रीज म्हणजे कमी होणे, इट विल बी व्हॅरी म्हणजे व्हॅरीचा अर्थ म्हणजे बदलत राहणे आणि इन्क्रीज म्हणजे वाढत जाणे, रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे तसंच राहणे. ह्याचं उत्तर तुम्ही मला आमचा फीडबॅक फॉर्ममध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट स्लाईड, डेमॉन्स्ट्रेशन आहे चार्ल्स लॉचं. त्यामध्ये दोन डायग्राम आहेत. पहिल्या डायग्राममध्ये एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये तुम्हाला दिसतं की आत सॉलिड पार्टिकल आहेत, म्हणजे सॉलिड म्हणजे रेणू आहेत छोटे छोटे, ते ब्लॅक कलरने दाखवलेले आहेत. त्यानंतर ह्या बाजूला थर्मामीटर आहे, थर्मामीटर आहे. त्यानंतर तो टेम्परेचर मोजतो, ते रेड जे तुम्हाला दिसतंय त्यामध्ये ते टेम्परेचर दाखवलेलं आहे. त्यानंतर बर्नर आहे, त्या बर्नर कशासाठी, ते हीट करण्यासाठी. जो बिक्कर घेतला आहे त्यामध्ये बिक्कर दाखवला आहे त्याला हीट करण्यासाठी. वरती एक पिस्टन आहे, त्या पिस्टन प्रेस केलं म्हणजे पिस्टन प्रेस करणं म्हणजे पिस्टन दाबणं, म्हणजे झाकण येते, झाकण दाबल्यानंतर प्रेशर देतोय आपण त्याला. प्रेशर दिल्यानंतर ते जे मॉलिक्युल्स आतले जे सॉलिड मॉलिक्युल आहेत ते काय होतात, ते कॉम्प्रेस होतात, म्हणजे त्यांची साईज कमी होत जाते आणि टेम्परेचर काय होते, कमी होते. टेम्परेचर कमी होतं प्रेशर दिल्यानंतर. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये बघा, तिथे हीट सप्लाय केल्यानंतर आपण जे पिस्टन आहे ते वरती खेचल्यानंतर प्रेशर काढून घेतो. प्रेशर काढून घेतल्यानंतर जे आतले मॉलिक्युल आहेत म्हणजे रेणू आहेत त्यांचं तुम्हाला सेपरेशन दिसते, म्हणजे ते एक्सपांड झाले दिसतात, बाजूबाजूला दिसतात, मोकळे दिसतात आणि तिथं टेम्परेचर काय होते, वाढते. टेम्परेचर वाढतं ज्यावेळेस आपण प्रेशर काढून घेतो, त्यामुळे व्हॉल्यूम काय होतो, एक्सपांड होतो. त्यानंतर नेक्स्ट स्लाईड, ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल डे टू डे लाईफमधले जे एक्झाम्पल आहेत ते एक्सप्लेन केले जातील. पहिलं एक्झाम्पल आहे बेकरी प्रॉडक्ट्स. बेकरी प्रॉडक्ट्स आपण म्हणतो पाव असेल किंवा इतर काही असेल ते फुगतात कसे, ते फुगण्याचं रिझन चार्ल्स लॉ आहे, त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन नेक्स्ट स्लाईडमध्ये. त्यामध्ये आपण किचनमध्ये जनरली किचनमध्ये हाताने बेकिंग करू शकत नाही, एखाद्या म्हणजे फुगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे दुधाचं दह्यात रूपांतर होताना जर आपण दुधामध्ये लिंबू पिळलं तर त्याचं काय होतं, दह्यामध्ये रूपांतर व्हायला चालू होतं. जर आपण बेकरी प्रॉडक्टमध्ये ईस्ट हा घटक आहे, तुम्हाला सायन्समध्ये झाला असेल, ईस्ट हे
असा सबस्टन्स आहे की त्यामुळे एक जो आपण ज्या पदार्थात ॲड करू तो पदार्थ फुगायला लागतो. त्याचं कारण एक आहे, ज्यावेळेस आपण ईस्ट एखाद्या बेकरी प्रॉडक्टमध्ये टाकू त्यावेळेस त्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर येत जातो. जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं जसं काय होतं, तो स्वेल म्हणजे तो प्रॉडक्ट म्हणजे जो बेकरी प्रॉडक्ट आहे, जो बेकरीचा पदार्थ आहे तो काय होतो, फुगतो. त्यामुळे तो आपल्याला तसा फुगलेला दिसतो. त्याचा कारण आहे कार्बन डायऑक्साईड गॅस. त्या कार्बन डायऑक्साईड गॅसमुळे तो फुगत जातो आणि जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं तो चांगला फुगतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे नेक्स्ट स्लाईडला, हॉट एअर बलून. हा बलून तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेला असेल. त्यामध्ये आपण सुद्धा प्रवास करतो. समुद्रकिनारे गेल्यानंतर आपण जनरली हे तुम्हाला चित्र बघायला मिळतं. त्यामध्ये बरेच जण वरून समुद्रकिनारा बघण्यासाठी जनरली हॉट एअर बलून यूज करतात. त्याचं एक्सप्लेनेशन चार्ल्स लॉ कसा त्याला ॲप्लिकेबल आहे त्याचं एक्सप्लेनेशन नेक्स्ट स्लाईडला आहे. ह्यामध्ये चार्ल्स लॉ कसा त्याला ॲप्लिकेबल आहे, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. टेम्परेचर म्हणजे तापमान आणि व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. हे कसं असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल असतं एकमेकांना. डायरेक्टली प्रपोर्शनलचा अर्थ असा की जसं जर टेम्परेचर वाढलं तर आकारमान वाढतं आणि टेम्परेचर कमी झालं तर आकारमान कमी होतं. ह्या रिलेशनशिपला म्हणतात डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन. त्यामध्ये जर आपण त्या बलूनमध्ये जो गॅस असतो, जर तो गॅस आपण हीट केला तर तो गॅस हीट केल्यानंतर तो बलून काय होतो, एक्सपांड होतो. एक्सपांड झाल्यानंतर तो वरती हवेत उडू लागतो. जसं जसं तो वॉर्म एअरला म्हणजे गरम वातावरणात राहील तसं तसं तो लाईट इन वेट होतो. म्हणजे तो उडण्यासाठी चांगला असतो. म्हणजे ह्यामध्ये कन्क्ल्युजन काय, जसं आपण एअर बलूनमध्ये टेम्परेचर वाढवत जाऊ तसा तो हवेत उडू शकतो. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, हे सगळ्यांना माहितीच आहे, डिओडंट स्प्रे बॉटल. हे सगळेच यूज करतात आजकाल. डिओडंटमध्ये काय काय कंटेन असं हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचा यूज कशासाठी करतात हे तुम्हाला माहिती आहे. चांगला शरीराचा चांगला स्मेल यावा यासाठी डिओडंट स्प्रे बॉटल यूज केली जाते. हा चार्ल्स लॉसाठी कसा ॲप्लिकेबल आहे ते बघूया. नेक्स्ट स्लाईड. ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे डिओड्रंट बॉटल ही त्यावर इन्स्ट्रक्शन लिहिलेली असते. त्यावर लिहिलेलं असतं की कधीही ही बॉटल वॉर्म ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवू नका. वॉर्म म्हणजे गरम वातावरणात ठेवू नका. टेम्परेचर जिथं कमी असेल तिथं ठेवली जाते. कारण त्याचं आन्सर असं आहे की चार्ल्स लॉ इथे ॲक्टिवेट असतो. म्हणजे जर हाय टेम्परेचरला आपण ठेवलं ती बॉटल तर त्यामधले जे मोलिक्युल्स असतात आतमधले बॉटलमधले ते काय होतात, एक्सपांड व्हायला चालू होतात. मग टेम्परेचर वाढलं की ते आतमधले मोलिक्युलचं एक्सपान्शन व्हायला चालू होतं. म्हणजे अणू एक्सपांड होतात. एक्सपांड म्हणजे त्यांचं वस्तुमान वाढतं. त्यामुळे काय होतं, ब्लास्ट होऊ शकतो. म्हणजे त्या बॉटल ब्लास्ट होते म्हणजे फुटू नये म्हणून त्याला हाय टेम्परेचरमध्ये ठेवलं जात नाही. त्याला रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे काय होतं, त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि आतले मोलिक्यूल एक्सपांड होत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा तुम्हाला समजला पाहिजे की ह्यामध्ये जर टेम्परेचर कमी असेल तर वस्तुमान कमी असतं आणि जर टेम्परेचर वाढलं तर वस्तुमान वाढत जातं. आणि चौथं एक्झाम्पल आपण घेणार आहोत. त्याचं एक्झाम्पल असं आहे बास्केटबॉल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बास्केटबॉल कुठे यूज केला जातो आणि त्याचा यूज. आता बास्केटबॉलचा आणि चार्ल्स लॉचा काय संबंध आहे हे तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये सांगितलं जाईल. त्या बघा तुमच्या स्क्रीनला दिसतं. बास्केटबॉल जर आपण एखाद्या कोल्ड रूममध्ये ठेवलं म्हणजे विंटर म्हणजे हिवाळ्यात जर आपण हिवाळ्यात यूज केला तर तो काय होतो, श्रिंक होतो. श्रिंक म्हणजे आकसला जातो कारण टेम्परेचर कमी असतं. आणि आपण जर हे समर सीझनमध्ये वापरला तर त्याचं टेम्परेचर वाढत जातं. म्हणजे वाढल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम चेंज होत नाही, ॲज इट इज राहतो. पण जर टेम्परेचर कमी झालं तर बास्केटबॉल काय होतो, श्रिंक होतो. म्हणजे जनरली हिवाळ्यामध्ये बास्केटबॉल श्रिंक होतो, त्याला हवा मारायला लागते. म्हणजे हवा मारल्यानंतर तो पुन्हा फुगला जातो. म्हणून म्हणजे ह्या लॉचं कन्क्ल्युजन असं आहे की जसं टेम्परेचर बदलेल तसं व्हॉल्यूम बदलतो.
टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम बदलत जातो पदार्थाचा, आणि टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम पदार्थाचा बदलला जातो. हे तुम्हाला ह्या 4 एक्झाम्पलवरनी समजलं असेल. त्यानंतर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता. फीडबॅक फॉर्म ह्यानंतर तुम्हाला एक फीडबॅक फॉर्म भरायचा आहे. त्या फीडबॅक फॉर्ममध्ये तुम्हाला हा सेशन कसा वाटला ते तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. त्यानंतर काही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चनचे आन्सर, आणि मी जो क्वेश्चन विचारला मध्ये त्याचा आन्सर ज्याला देता येईल त्यांनी फीडबॅक फॉर्ममध्ये भरायचं आहे. त्यानंतर थँक्यू सो मच. स्टे होम, सेफ होम. थँक्स.